नाशिकसह राज्यभरामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांनी आपली तयारी सुरू केली आहे. राज्यातील महायुतीत घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांच्या वतीनं देखील शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची तयारी सुरू असून सातपूर विभागातील प्रभाग 10 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं इच्छुक असलेले सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजुरकर यांनी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी अशोकनगर इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय सुरू केलंय. या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा शनिवारी हरिभक्तपरायण वैष्णवी सोनवणे विभागीय अध्यक्ष जीवन रायते, पोपटराव जेजुरकर, निलिमा जेजुरकर, प्रकाश महाजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या फीत कापून मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सातपूर परिसरामध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमांमधून परिचित असलेले पोपटराव जेजुरकर हे प्रभाग क्रमांक 10 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाकडून इच्छुक असून या पार्श्वभूमीवर त्यांनी काम देखील सुरू केलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांचा सामाजिक कार्याचा अनुभव असून गुरु शिष्य जयंती उत्सवाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलं आहे. त्यामुळे एक सर्वसामान्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असून पोपटराव आणि निलिमा जेजुरकर आपल्या कार्याच्या रूपानं जनमानसात परिचित असून त्यांना या निवडणुकीमध्ये निवडून देण्याचं आवाहन हरिभक्तपरायण वैष्णवी सोनवणे यांनी या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी केलं. ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै. आज प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये आज आमच्या आदरणीय काका कार्याच्या रूपाने त्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत, परंतु पदरूपाने काका त्यांच्या रूपामध्ये त्यांच्या हृदयामध्ये विराजमान होण्याकरता आज जे राष्ट्रवाद म्हणजे काय, प्रत्येक राष्ट्राने एकत्र येऊन एकजुटीने प्रत्येक लोकांनी एकत्र येऊन संघटन होऊन कार्य करण्याची जी ताकद आहे, जो पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवाद. राष्ट्राविषयी प्रेम निर्माण करणारं, राष्ट्रामध्ये प्रत्येक समाजामध्ये प्रेम निर्माण करणारं, नवीन नवीन त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्या सगळ्या संकटामध्ये सामील होऊन आपलं दुःख म्हणून ते पूर्ण कार्य पूर्णत्वाला जाणवण्यासाठी जे जे पक्ष त्या ठिकाणी कार्य करतात त्या कार्याला, त्या पक्षाला खऱ्या अर्थाने राष्ट्रवाद पक्ष असं म्हणतात. मी सर्वांना सूचित करेल, सर्वांना सांगेल की खऱ्या अर्थाने जर आपल्याला एक आपल्या हक्काचा उमेदवार, हक्काचा माणूस जर निवडून आणायचा असेल तर राष्ट्रवादी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताकद महाराष्ट्राची, प्रत्येक माणसाची असे आमचे आदरणीय प्रत्येकांच्या हृदयस्थानी असलेले पोपटराव नाना जेजुरकर यांना बहुमत, त्याचप्रमाणे आमच्या आदरणीय ताई हेमलताई, निलिमाताई जेजुरकर यांना बहुमताने विजय करा असं मी या ठिकाणी 2 शब्द तुम्हाला मी सांगतो. प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांचे प्रश्न पोपटराव जेजुरकर आणि निलिमा जेजुरकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सोडवले जातील असा विश्वास या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभागीय अध्यक्ष जीवन रायते यांनी व्यक्त केला. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग 10चे इच्छुक उमेदवार म्हणजे पोपटराव जेजुरकर यांच्या आज कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने पोपटरावांच्या माध्यमातून या ठिकाणी नेहमी धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी जायच्या मारुतीच्या निमित्ताने राबवत असतात. त्यांचं काम हे नेहमी सामाजिक कार्याचा अग्रेसर असं असतं. या प्रभाग 10मध्ये खरोखर आज लोकांना जी सर्वसामान्य एका उमेदवाराची गरज आहे ती पोपटरावांच्या चेहऱ्यातून आज दिसते. आज पोपटरावांसारखा माणूस या ठिकाणी नगरसेवक पाहिजे, आज हक्काचा माणूस लोकांना या ठिकाणी पाहिजे. त्या निमित्ताने आज या ठिकाणी इच्छुक आहे, त्या निमित्ताने आज त्यांनी ऑफिस ओपनिंग केलेलं आहे. या ऑफिसमध्ये नक्कीच सर्वसामान्य माणसांचे जे काही छोटमोठे कामं असतील ते नक्की त्यांच्या माध्यमातून होईल. मी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खूप शुभेच्छा देतो. आदरणीय भुजबळ साहेब व आमच्या शहराचे अध्यक्ष रंजन साखरे यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. भावी वाटचालीचे नक्कीच या ठिकाणी प्रभाग 10 म्हणून निवडून येते याची शुभेच्छा. या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोहळ्याप्रसंगी जेजुरकर यांच्या जाईचा मारुती दिनदर्शिकेचं अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. याबरोबरच उपस्थित मान्यवरांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. प्रभागातील प्रश्न निवारण्यासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी प्रभागातील नागरिकांनी एकदा संधी द्यावी असं आवाहन यावेळी पोपटराव जेजुरकरांनी केलं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे जे उद्घाटन झाले त्या उद्घाटनाच्या प्रसंगी विभागीय अध्यक्ष जीवन रायते व हबब वैष्णवीताई सोनवणे महाराज यांनी उपस्थिती लावली व ह्या कार्यालयाचे शानदार उद्घाटन केले. त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि इथून पुढे होऊ घातलेल्या 2026मधल्या निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे इच्छुक उमेदवार आहे
व मला जनतेची सेवा करायची. सेवा करत असताना मला जनतेचं जे दुःख आहे ते मला समजून घ्यायचं आहे आणि त्याचं निवारण करायचं आहे. कारण सगळ्या गोष्टीचं दुःख जे असतं ते मी जवळून बघितलेलं आहे. कारण 25 वर्ष समाजकार्य करत असताना मला माहिती आहे की नगरसेवक आले आणि गेले, परंतु नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये एकदा निवडून गेले का परत ते 5-5 वर्ष तोंड दाखवते नाही. आणि अशा वेळेस ज्या समस्या आहे, आज पाण्याची समस्या आहेच, परत रस्त्याची समस्या आहेच, घाणीचं असं साम्राज्य साचलेलं आहे का नको त्या ठिकाणी येतात. त्या गार्डनमध्ये बघावं, अशा विविध गार्डन आहे का त्या गार्डनमध्ये दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात. हो, घाणीचं पूर्ण साम्राज्य असतं, नागरिकांची इतकं गैरसोय होते. तर अशा सर्व समस्या घेऊन मी सर्व सोडवील ही ग्वाही देतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे अजितदादा पवार, माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, रंजन भाऊ ठाकरे यांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे कायमच आहे. आणि याच भरोश्यावर मी आणि जनतेच्या भरोश्यावर मी ही निवडणूक लढवत आहे. तरी सर्व जनते मला सहकार्य करावं या जोडून नम्र विनंती. पदाधिकारी व सर्व महिला वर्ग हे उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी देखील जेजुरकरांच्या कामाचं कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इच्छुक उमेदवार आमचे मित्र पोपटनाना जेजुरकर यांच्या ऑफिसचं उद्घाटन आमच्या विभागाचे अध्यक्ष सन्माननीय जीवनभाऊ रायते व हबोप ताईंच्या हस्ते संपन्न झालं. या पक्षाचे प्रमुख सन्माननीय अजितदादा पवार व त्याचप्रमाणे सन्माननीय भुजबळ साहेब यांच्या कार्याचा एक आदर्श घेऊन नाशिक शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भरीव असं काम माननीय भुजबळ साहेबांच्या विकास पुरुष यांनी केलेलं आहे. आणि त्याच विकास पुरुषने केलेल्या कामाचा आदर्श ठेवून प्रभाग क्रमांक 10मध्ये पोपटनाना जेजुरकर सुद्धा आपलं उत्कृष्ट काम जायचे मारुती मित्रमंडळातर्फे असेल, त्याचप्रमाणे समता परिषद असेल, या वेगवेगळ्या माध्यमातून नेहमीच त्यांचं सामाजिक मोठं काम उभं आहे. तरी सर्व नागरिकांना मी आवाहन करेन की पोपटनाना जेजुरकर व निलिमाताई जेजुरकर यांच्या पाठीमागे आपण ताकदीनिशी उभं राहावे व त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय राष्ट्रवादी. उपस्थित सर्व जेजुरकर नानावर प्रेम करणारे कार्यकर्ते, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे या न्यायाने श्री जेजुरकर नाना आणि सौभाग्यवती त्यांच्या धर्मपत्नी निलिमाताई हे जनसेवेसाठी आपल्या जनतेच्या दरबारात आता उभे राहणार आहेत. आपण सर्वांना नम्र विनंती की खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी. या न्यायाने जनतेने त्यांना सेवा करण्याची संधी द्यावी. आणि मला नक्कीच खात्री आहे की जनतेच्या चेहऱ्यावरील जे हसू आहे ते परत नक्कीच येईल ही मला खात्री आहे. वारकरी संप्रदायाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. तसेच गेल्या 12 वर्षापासून घराघरात जायचा मारुतीचं चित्र जाऊन हनुमंत, महाबळी आणि अशा मारुतीरायाचं घराघरात 12 वर्षापासून ते कॅलेंडर देऊन लोकांना संस्कार आणि संस्कृती जतन करण्याचं नेहमीच त्यांनी जनसेवेचं कार्य हाती घेतलंय. परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देव, पांडुरंग परमात्मा त्यांना जनसेवेसाठी नक्कीच पाठबळ देईल ही मला खात्री आहे. परत पुनश्च एकदा वारकरी संप्रदायाच्या वतीने मी त्यांचं परमेश्वराला विनंती करेल की त्यांना जनसेवेची संधी द्यावी. उपस्थित आपणा सर्वांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोठं काम सुरू असून येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार पोपटराव जेजुरकर हे नक्कीच विजयी होतील असा विश्वास यावेळी पक्षाच्या वतीनं व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी हरिभक्तपरायण वैष्णवी सोनवणे, सातपूर विभागीय अध्यक्ष जीवन रायते, प्रकाश महाजन, मच्छिंद्र माळी, क्रांती पालवे यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.